हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? कसे सगळे मजेत आहेत ना? चला आपण सुरू करूया. संडे इज अ फन डे. काय असेल तर आजच्या या भागामध्ये इथे काही साहित्य मी ठेवलेलं आहे. त्या साहित्यावरून आपल्याला काय वाटतंय? येते काही लक्षात? चला आपण अथर्वला सांगूया आजची थीम क्लिअर करा. अथर्व बघा, अथर्वने एक LED सुरू केलेला आहे आणि तो आता त्या ठिकाणी एक बॉल फिरवतोय बघा, ज्याला मिरर्स लावलेले. इथे काही थीम लक्षात काय? त्या ठिकाणी LED ला डिफरंट कलर्स सुद्धा आहेत बघा, आणि तो त्या ठिकाणी बघा वेगवेगळे जे रंग आहेत, हे वेगवेगळे रंग त्या ठिकाणी तो रिफ्लेक्ट करतोय. येते काय लक्षात? बरोबर. आज आपण लाईट बद्दल विचार करणार आहोत. सो वी आर डिस्कसिंग ऑन अ प्रॉपर्टीज ऑफ द लाईट. लाईटच्या ज्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत त्यांच्याबद्दलच्या काही ऍक्टिव्हिटीज आपण बघणार आहोत. चला तर मग आपण सुरू करूया. चला आपण लाईटच्या काही प्रॉपर्टीजचा विचार करूया. बघा, या ठिकाणी एक मी ऍक्टिव्हिटी लावलेली आहे. तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी काही वस्तू मी ठेवलेल्या आहेत. या वस्तू काय आहेत बरं? सो दीज आर दी सोर्सेस ऑफ द लाईट. लक्षात ठेवा, विदाउट सोर्स लाईट असू शकत नाही. सन इज द नॅचरल सोर्स ऑफ लाईट. पृथ्वीसाठी सूर्य जो आहे हा नॅचरल सोर्स आहे. त्याचप्रमाणे डिफरंट टाइप्स ऑफ द स्टार्स, जे वेगवेगळे जे तारे आहेत ते सुद्धा आपल्यासाठी लाईटचा सोर्स आहे. त्याचप्रमाणे मानवाने काही आर्टिफिशियल सोर्सेस शोधून काढलेले आहेत. फॉर एक्झाम्पल जर आपण विचार केला तर आपण कंदील, पूर्वीच्या काळी कंदील लावायचो. आजच्या युगामध्ये आपण कॅन्डल्स जे आहेत, या कॅन्डल्स अजूनही आपण वापरत असतो, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला प्रकाश मिळत असतो. त्याच्यानंतर मग टॉर्च, वेगवेगळ्या प्रकारच्या टॉर्च आहेत. त्यानंतर डिफरंट कलर्सचे LED आपण वापरतो, किंवा तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी की वेगवेगळ्या प्रकारचे जे LEDs आहेत ते LEDs आपण वापरत असतो, किंवा काही फोकस आपण वापरतो. बघा, या पद्धतीने आपण फोकस वापरत असतो. सो दीज ऑल आर दी सोर्सेस ऑफ लाईट. लक्षात ठेवा, हे सगळे जे आहेत हे सगळे सोर्सेस ऑफ लाईट आहेत. ट्यूबलाईट असेल, बल्ब असेल, हे जे सर्व आहेत या सगळ्यांना आपण काय म्हणणार? सोर्स ऑफ लाईट. आणि लाईट एमिटेड बाय द सोर्स. जसं विदाउट सोर्स लाईट असत नाही, त्याच पद्धतीने लाईटची दुसरी प्रॉपर्टी आहे, लाईट कॅन ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन, ज्याला रेक्टिलिनियर प्रोपोगेशन असं म्हणतात. याच्यासाठी बघा, या ठिकाणी मी काय केलेलं आहे की सीडी जे असतात, तर अशा प्रकारच्या 3 मी सीडी घेतलेल्या आहेत, आणि या 3 सीडींना चिमट्याने या ठिकाणी उभं करून घेतलं. आपल्याला माहिती आहे की सीडीच्या मध्यभागी होल असतं, आणि अशा 3 ज्या सीडी आहेत त्या मी या ठिकाणी घेतल्या आहेत, आणि एक स्क्रीन घेतलेला आहे. बघा, आता टॉर्चने मी काय करतो बघा की या ठिकाणाहून मी लाईट पास करतो. बघा, सीडी मध्ये लाईट पास केला मी, तर पहिल्या सीडीच्या होलमधून लाईट पास होऊन दुसऱ्या सीडीमध्ये आला, दुसऱ्यातून तिसऱ्यामध्ये गेला, आणि तिसऱ्यातून या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला अतिशय स्पष्टपणे दिसतंय बघा की या ठिकाणी तो जो लाईट आहे हा लाईट पास झालाय. बघा, या ठिकाणी तुमच्या स्पष्टपणे लक्षात येईल की हा जो लाईट आहे दॅट लाईट इज अ पास. आता मी काय करतो बघा, एका सीडीला मी फक्त जागेवरून सरकवून देतो. बघा, एका सीडीला जागेवरून सरकवून दिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल बघा की ही जी सीडी आहे या सीडीचा लाईट इथपर्यंत आलेला आहे, परंतु या ठिकाणी ही सीडी पारदर्शक नसल्यामुळे पुढच्या बाजूला तो लाईट गेलेला नाहीये, आणि त्यामुळे काय होतं या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की लाईट पास होत नाही. बघा, या ठिकाणी पुन्हा मी दाखवतोय की लाईट इज पास. सो दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ऍज अ रेक्टिलिनियर प्रोपोगेशन. लाईट हॅव्हिंग अ प्रॉपर्टी. लाईटला आणखीन एक प्रॉपर्टी आहे की लाईट जे असतो तो लाईट ट्रान्सपरंट मटेरियल मधून पास होतो, आणि जे मटेरियल ट्रान्सपरंट नसतं त्याच्यातून तो पास होत नाही. बघा, पुन्हा मी एकदा सीडी घेतलेली आहे. तुम्हाला असं लक्षात येईल की सीडीचा बराचसा जो भाग आहे हा ट्रान्सपरंट नाहीये, म्हणजे पारदर्शक नाहीये. आणि जर मी इथून बघा, आता हा जर लाईट मी घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल की हा लाईट स्क्रीनवरती जातोय, बरोबर आहे. आणि मध्ये जर मी ही सीडी धरली तर तुमच्या असं लक्षात येईल की हा जो लाईट आहे दॅट लाईट इज नॉट पास थ्रू द सीडी. या सीडी मधून तो लाईट पास होऊ शकत नाही. कारण काय? तर सीडी हे ट्रान्सपरंट मटेरियल नाहीये. समजा मी जर काच घेतला तर काचेतून मात्र लाईट पास होऊ शकतो. लक्षात ठेवा, काच, पाणी असे जे मटेरियल्स आहेत, दीज मटेरियल्स आर transparent material and light can easily pass through the
ट्रान्सपरंट मटेरियल. परंतु जर अपारदर्शक अशा प्रकारचं माध्यम असेल तर त्याच्यातून लाईट पास होत नाही. बघा लाईटची नेक्स्ट प्रॉपर्टी आहे लाईट हॅव्हिंग अ डिफरंट कलर्स. तुम्ही सगळ्यांनी सीडी बघितली असेल तर सीडी मध्ये तुमच्या असं लक्षात येईल की 7 कलर्स आपल्याला दिसतात बघा. आणि या ठिकाणी मी जो लाईट वापरलेला आहे दॅट इज अ व्हाईट लाईट. याचा अर्थ असा असतो की व्हाईट लाईट इज अ मिक्सचर ऑफ 7 कलर. आणि याच्याबद्दल न्यूटनने आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे, म्हणून आपण न्यूटनची जी डिक्स आहे ती बघूया. बघा रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायलेट असे 7 कलर्स असतात. आणि हे जे 7 कलर्स असतात यांचं मिश्रण किंवा यांचं मिक्सचर म्हणजे व्हाईट लाईट किंवा सनलाईट असतो. बघा या ठिकाणी आपण या डिशवरती वेगवेगळे जे 7 कलर्स आहेत हे 2 वेळा रिपीट केलेले आहेत. आता मी याला फिरवतोय तर आपल्या डोळ्यांना असं दिसेल की ही जी डिक्स आहे ही पांढऱ्या कलरची आहे बघा. सो डिक्स इज रोटेट नाव. आता ती फिरायला लागलेली आहे आणि तुमच्या असं लक्षात येईल की हळूहळू तिचा जो कलर आहे हा कलर कोणता होऊन गेला, आता पांढरा होऊन गेलेला बघा. आता मी हिला बंद करतो आणि बंद केल्यावर तुमच्या असं लक्षात येईल की पुन्हा तिचे जे 7 कलर्स आहेत हे 7 कलर्स दिसायला लागतील. याचा अर्थ असा होतो की व्हाईट लाईट और सनलाईट इज अ मिक्सचर ऑफ 7 विजिबल कलर्स. बघा पुन्हा आपले जे 7 कलर्स आहेत हे 7 कलर्स आता आपल्याला दिसायला लागतील. याचा सो दिस इज अ न्यूटन डिक्स. मजा येते ना? चला आणखीन आपण मजा करूया. बघा लाईटची एक अत्यंत महत्वाची प्रॉपर्टी आहे जी अथर्वने तुम्हाला दाखवली होती दॅट इज अ रिफ्लेक्शन. त्याने काय केलं होतं की हा मिरर्स असलेला एक बॉल घेतला होता आणि त्याच्यावरती लाईट टाकला होता बघा अशा पद्धतीने. आणि मग हा बॉल जेव्हा थोडा फिरायला लागला तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या ठिकाणी रिफ्लेक्शन होत आहे आणि ते लाईट सरकतात आहे. म्हणजे काय होतं त्या ठिकाणी, तर लाईट इज अ रिफ्लेक्टेड. चला आपण रिफ्लेक्शन प्रॉपर्टी समजून घेऊया. त्यासाठी एक मी या ठिकाणी बॉक्स घेतलेला आहे. हा ट्रान्सपरंट बॉक्स आहे आणि या बॉक्समध्ये एक मिरर मी लावून घेतलेला आहे. तर हा मिरर या ठिकाणी आहे. त्यानंतर माझ्याकडे एक प्रोटेक्टर किंवा कोनमापक आहे. फक्त मी या ठिकाणी काय केलेलं आहे तर 10, 20, 30 इथे 0 घेतलेला आहे. 10, 20, 30, 40, 50 आणि इकडे सुद्धा 10, 20, 30, 40, 50 या पद्धतीने अँगल्स लिहून घेतलेले. आता मी काय करतो बघा या ठिकाणी इथे मी आता परफेक्ट अशा पद्धतीने इथे याला लावून घेणार आहे. बघा या पद्धतीने. त्यानंतर मी काय करणार आहे बघा, तर या ठिकाणी मी एक उदबत्ती पेटवलेली आहे आणि ही बघा या पद्धतीने मी आतमध्ये थोडा धूर जो आहे हा धूर थोडा कोंडून घेतोय की ज्यामुळे मला लाईटची विजिबिलिटी मिळायला सुरुवात होणार आहे. बघा आता या ठिकाणी मी लेसर टॉर्चने सुरुवातीला ही नॉर्मल काढतो. बघा तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी ही नॉर्मल आहे. बघा नॉर्मल याचा अर्थ या ठिकाणी जिथे मी 0 लिहिलेला आहे त्या ठिकाणी ही नॉर्मल आलेली आहे. आणि आता इथे मी 10 डिग्रीचा जो अँगल आहे हा 10 डिग्रीचा अँगल करतो. बघा आता नॉर्मल पासून अँगल ऑफ इन्सिडेंट 10 डिग्रीचा केला आहे तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा 10 डिग्रीचा झाला. आता मी वाढवतो 20 डिग्री करतो. अँगल ऑफ इन्सिडेंट 20 डिग्री तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा 20 डिग्रीचा होतो. आता पुन्हा मी अँगल ऑफ इन्सिडेंट जो आहे हा वाढवत जातोय. जसा अँगल ऑफ इन्सिडेंट वाढेल तसा अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा काय होतं या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसतोय. म्हणजे इन्सिडेंट अँगल जर अँगल ऑफ इन्सिडेंट वाढवला तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा काय होतो वाढत जातो. आणि अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. दॅट इज कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ रिफ्लेक्शन. लक्षात ठेवा लॉ ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे काय, तर अँगल ऑफ इन्सिडेंट जेवढा असेल तेवढाच काय होतो अँगल ऑफ रिफ्लेक्शन होत असतो. हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. मजा येते ना? चला आता आपण आरशांपासून एक गंमत बघूया. बघा माझ्याकडे एक मिरर आहे आणि हा मिरर फोल्ड होणार आहे. म्हणजे 2 त्याचे ऍक्च्युअली मिरर आहेत आणि ते फोल्ड होऊ शकतात अशा प्रकारचे मिरर आहे. आणि या ठिकाणी मी काय केलेलं आहे तर कोनमापक आणि स्केल आखून घेतलेलं आहे. लक्षात ठेवा. सो इथे मी जे अँगल्स आहेत ते अँगल्स या ठिकाणी ड्रॉ करून घेतलेले आहेत.
आणि आता काय गंमत होते आपण त्याचा विचार करू. बघा या ठिकाणी हा मल्टी कलर एलईडी जो आहे, हा मल्टी कलर एलईडी मी या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि आता बघा सुरुवातीला हा जो अँगल असणार आहे दॅट इज अ 180 डिग्री अँगल, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण इथे अँगल लावला सो दिस इज अ 120 डिग्री अँगल. बघा आता या ठिकाणी 120 अंशाचा अँगल झालेला आहे. आणि मूळ जी आपली एलईडी या ठिकाणी जो मेन सोर्स आहे याच्या 2 इमेजेस तयार झालेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी काय होतंय, आपण 120 अंशाचा अँगल केलेला आहे. सो 360 अपॉन 120 मायनस 1, तर 12×36 3 - 1 म्हणजे 2 इमेजेस तयार झालेले आहेत. फॉर्म्युला लक्षात ठेवा 360 अपॉन थीटा मायनस 1. आता मी अँगल बदलतोय. बघा आता अँगल जो आहे हा अँगल मी बदलला. आता हा जो अँगल तयार झालेला आहे दॅट इज 90 डिग्री अँगल. बघा आता 90 डिग्रीला काय होतंय, 90 डिग्रीला आपल्याला असं लक्षात येईल, 90 डिग्रीला आपल्याला लक्षात येईल की देर आर 4 इमेजेस. बघा मी इमेजेस थोड्या क्लिअर करतोय. देर आर 4 इमेजेस, पण 4 नाही आहेत, ते 3च आहेत. कारण मेन सोर्स आपला हा एक आहे आणि 1 2 3 अशा प्रकारच्या 3 इमेजेस आहे. आपण फॉर्म्युल्याने त्याला प्रूव्ह करू शकतो. त्याच्यानंतर आपण 60 डिग्रीचा अँगल करणार आहोत. सो दिस इज अ 60 डिग्री अँगल. बघा या ठिकाणी 60 डिग्रीचा अँगल केला आपण. आणि 60 डिग्रीचा अँगल केल्यानंतर आता आपल्याला टोटल ज्या इमेजेस मिळतात दीज इमेजेस आर 5, कारण त्यामध्ये 6वी जे तो मेन सोर्स आहे. त्याच्यानंतर आपण 45 डिग्रीचा अँगल करूया. सो दिस इज अ 45 डिग्री अँगल. बघा या ठिकाणी 45चा अँगल केल्यावरती नंबर ऑफ इमेजेस किती मिळतात त्याचा तुम्ही फॉर्म्युला तयार करू शकता. बघा नंबर ऑफ ज्या इमेजेस आहेत त्या इमेजेस तुमच्या लक्षात येतील, मी आता सांगत नाही. त्याच्यानंतर मी सगळ्यात शेवटी 30 डिग्रीचा अँगल करतो. बघा या ठिकाणी हा 30 डिग्रीचा अँगल मी केला. तर 30 डिग्रीला इमेजेस किती मिळतात बघा. आता मी पुन्हा अँगल वाढवत जातो, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा आता 30 नंतर मी हा 45चा अँगल केलेला आहे. त्याच्यानंतर मग हा 60 डिग्रीचा अँगल केलेला आहे. सो दिस इज अ 60 डिग्री अँगल. त्याच्यानंतर पुढे मी वाढवला, हा 120 पर्यंत गेलो. बघा मी म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की ॲज अँगल इन्क्रीजेस नंबर ऑफ इमेजेस आर डिक्रीजेस. बघा या पद्धतीने अँगल जर कमी केला तर नंबर ऑफ इमेजेस भरपूर आपल्याला मिळतात आणि त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. मजा येते ना. जसं आपण अँगल कमी करत गेलो तसतशा 2 आरशांमुळे मिळणाऱ्या ज्या इमेजेस होत्या त्या इमेजेसची संख्या वाढत गेली. समजा आपण 2 मिरर एकमेकांना पॅरलल केले तर द अँगल बिटवीन द मिरर इज 0. तो 360 अपॉन 0 काय होऊन जाईल, मग इन्फिनिटी होऊन जाईल. आणि मग आपल्याला नंबर ऑफ इमेजेस मिळतील. त्याला आपण त्याची मजा घेऊया. बघा माझ्याकडे काय आहे, तर माझ्याकडे खिडकीचा एक ग्लास आहे. हा सेमी ट्रान्सपरंट आहे, म्हणजे त्याला एका बाजूला तुम्हाला मिरर सरफेस दिसेल तर एका बाजूला नॉन मिरर अशा प्रकारचा सरफेस दिसतो. असे 2 त्या ठिकाणी मी मिरर घेतलेले. बघा आता मल्टी कलर एलईडी मी सेंटरला ठेवतोय आणि मल्टी कलर एलईडी सेंटरला ठेवल्यानंतर काय गंमत होते ती आपण खाली बघूया. बघा आता सो यू हॅव टू ऑब्झर्व द इन्फानाइट इमेजेस. मजा येते ना. बघा ज्या पद्धतीने प्लेन आरसा असतो त्याच पद्धतीने स्पेरिकल मिरर्स पण असतात. आपल्या मोटरसायकलला लावलेला मिरर आपण सगळ्यांनी बघितला असेल. सो दिस इज द स्पेरिकल मिरर. हा स्पेरिकल अशा प्रकारचा मिरर आहे. आणि स्पेरिकल मिरर मध्ये कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर असे 2 प्रकार पडतात. म्हणजे एक जो मिरर असतो त्याला बाहेरून मर्क्युरी कोटिंग केलेलं असतं आणि दुसऱ्याला आतून मर्क्युरी कोटिंग केलेलं असतं. तर असे 2 प्रकार त्याच्यावरून पडतात. चला आपण याच्यासाठी एक ऍक्टिव्हिटी करणार आहोत. मी काय केलेलं बघा की या ठिकाणी एक गिफ्ट पॅकिंगचा पेपर घेतलेला आहे आणि हा गिफ्ट पॅकिंगचा पेपर मी ह्या तगारीवरती, प्लास्टिकच्या तगारीवरती चिकटवून दिलेला आहे आणि हा एअर टाईट करून दिलेला आहे. या ठिकाणी एक वॉल दिलेला आहे की ज्याच्यातून मला हवा भरता किंवा काढता येईल. बघा याचा सरफेस प्लेन नाहीये, म्हणजे हा जो मिरर आहे ह्या मिरर वरून जे रिफ्लेक्शन होणार आहे बघा या पद्धतीने.
So this reflection is by the plane mirror on the surface of the plane mirror आणि त्याच्यामध्ये ते पॅरलल अशा प्रकारचे रेज रिफ्लेक्ट होतात. इथे जर आपण विचार केला तर हा जो सरफेस दिलेला आहे दॅट इज अ इरेग्युलर सरफेस आणि याच्यामुळे जे रिफ्लेक्शन इथे मला दिसतंय हे रिफ्लेक्शन इरेग्युलर अशा प्रकारचं रिफ्लेक्शन आहे. बघा हे तुमच्या लक्षात येईल की हे जे रिफ्लेक्शन दिलेलं आहे दॅट रिफ्लेक्शन इज अ इरेग्युलर रिफ्लेक्शन. आता मी काय करतो बघा, मी असं करणार आहे आता की याच्यामध्ये हवा भरणार आहे सुरुवातीला. बघा तुमच्या असं लक्षात येईल की आता इथे या ठिकाणी एक मिरर तयार झालाय बघा आणि हा बाहेरून फुगलेला आहे. म्हणजे याला आपण बहिर्गोल आरसा असं म्हणणार किंवा कॉन्व्हेक्स मिरर असं म्हणणार. आणि कॉन्व्हेक्स मिरर मध्ये जर आपण इमेज बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की आपली इमेज ही छोटी होत असते आणि म्हणून आपण याचा वापर मोटरसायकल आणि इतर अनेक ठिकाणी व्हेकल्स बघण्यासाठी वगैरे करत असतो. सो दिस इज अ कॉन्व्हेक्स मिरर. मजा येते ना. चला आता आपण याला कॉन्केव्ह करूया. बघा मी आता याच्यातली हवा सोडून देतोय. याच्यातली हवा सोडून दिल्यानंतर काय होईल, हा पुन्हा इरेग्युलर मिरर सारखा होऊन जाईल. याच्यातली जी हवा आहे ती मी आता काढून घेतोय. बघा जसा हा कॉन्केव्ह मिरर आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी तुमच्या अतिशय स्पष्टपणे लक्षात येईल की याला आता हा आतला कर्वेचर मिळालेला आहे आणि आतला कर्वेचर मिळाल्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की याच्यात इमेज सुद्धा खूप मोठी दिसते आपल्याला. बघा मग की अशा पद्धतीने कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स असे दोन पुन्हा मिररचे प्रकार पडतात ज्यांना आपण स्पेरिकल मिरर असं म्हणत असतो. बघा जेव्हा लाईटच्या समोर पण जेव्हा मटेरियल ट्रान्सपरंट नसेल तर त्याची शॅडो पडते आणि आपण आता शॅडो बद्दल थोडासा विचार करा. बघा माझ्याकडे एक टॉर्च आहे आणि बॉल आहे. तर हा बॉल जर मी या टॉर्चच्या मध्ये पकडला तर याची शॅडो पडताना आपल्याला दिसते आणि शॅडो जी असते ही सोर्स आणि ऑब्जेक्ट यांच्या डिस्टन्सवरती खूप काही डिपेंड करते. बघा या ठिकाणी जर मी टॉर्च जवळ आणत गेलो तर तुमच्या असं लक्षात येईल की जी शॅडो आहे ही शॅडो मोठी मोठी होत चाललेली. म्हणजे शॅडोची साईज जी असते ही साईज ऑब्जेक्ट कुठे आहे आणि सोर्स कुठे आहे याच्यावरती डिपेंड करत असते. बघा या पद्धतीने. बघा शॅडो मधली एक गंमत मी तुम्हाला दाखवतोय. या ठिकाणी मी 3 LED डिफरंट कलर्सचे लावलेले आहेत. बघा वेगवेगळ्या रंगाचे लाल, निळा आणि पिवळ्या रंगाचा LED लावलेला आहे. आणि पुन्हा एकदा मी आता शॅडो दाखवतोय. बघा शॅडो मध्ये काय गंमत येते बघा. इथे तुम्हाला व्हाईट लाईट दिसतोय आणि आता जर मी सोर्स जवळ आणत गेलो तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या ठिकाणी डिफरंट कलर्स तयार होतात. बघा त्यांच्या मिक्सचरमुळे वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आपल्याला दिसायला लागतात. बघा या पद्धतीने. कारण प्रत्येक एलईडीचा अँगल वेगवेगळा असल्यामुळे प्रत्येक एलईडी पासून निघणारी जी शॅडो असणार आहे ती वेगवेगळी आहे आणि त्याच्यामुळे त्याचं मिक्सचर या ठिकाणी होताना आपल्याला दिसतंय. किंवा मी इथे तुम्हाला पेन्सिलीची शॅडो दाखवतोय बघा या पद्धतीने. तर पेन्सिलीच्या शॅडो मध्ये तुमच्या असं लक्षात येईल बघा की 3 प्रकारच्या शॅडो त्या ठिकाणी पडतात. बघा या ठिकाणी आपल्याला ते मिक्स होताना दिसेल आणि इथे सेपरेशन होताना दिसतंय. बघा मजा येते ना. घरी तुम्ही करून बघा. बघा शॅडोची सगळ्यात मोठी घटना म्हणजे इक्लिप्स असतं आणि 2 प्रकारचे इक्लिप्स होतात. एकाला लुनार इक्लिप्स म्हणजे चंद्रग्रहण आणि एक असतं सोलर इक्लिप्स म्हणजे सूर्यग्रहण. आता या ठिकाणी बघा आपल्याकडे मॉडेल आहे अर्थ इज रोटेट. आता पृथ्वी जी असते ही पश्चिमेकडून पूर्वेकडे या पद्धतीने रोटेट होते आणि चंद्र जो असतो तो सुद्धा त्याच दिशेने 28 दिवसामध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करत असतो. आता या ठिकाणी मी एक सोर्स ऑफ लाईट घेतलेला आहे बघा आणि सोर्स ऑफ लाईट घेऊन आपण या ठिकाणी समजा लाईट टाकला तर तुमच्या असं लक्षात येईल की हा झाला सन, अर्थ आणि मून. बघा मग जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्या मध्यभागी पृथ्वी येईल त्यावेळेस
लुनार इक्लिप्स होतं आणि ज्यावेळेस पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र येतो त्यावेळेस सोलर इक्लिप्स होत असतं. तर आपण थोडी इक्लिप्सची मजा घेऊया. बघा आता या पद्धतीने पृथ्वी जी असते ही पृथ्वी फिरते आणि त्याच्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की पृथ्वीच्या अर्ध्या भागावरती दिवस आहे आणि अर्ध्या भागावरती आता काय आहे, रात्र आहे. आणि अशा पद्धतीने आपण दिवस आणि रात्रीचा अनुभव घेत असतो. आता काय होईल बघा की हळूहळू जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये येतो तर तुमच्या असं लक्षात येईल बघा या ठिकाणी इथे स्पष्टपणे दिसतं बघा की चंद्राची जी सावली आहे बघा या पद्धतीने चंद्राची जी सावली आहे ही चंद्राची सावली आता पृथ्वीवरती पडते. म्हणजे एवढ्या भागामधून तुम्हाला चंद्राचा डार्क भाग दिसतो, सूर्य दिसत नाही. आणि आपण असं म्हणतो की सूर्याला ग्रहण लागलेलं आहे आणि मग पृथ्वी सुद्धा फिरत असल्यामुळे वेगवेगळ्या भागामध्ये मग ते ग्रहण आपल्याला दिसत जातं. आणि जेव्हा चंद्र पुढे पुढे सरकतो तेव्हा स्पर्श जो झालेला असतो तो सुटतो आणि शेवटी त्याला आपण मोक्ष असं म्हणतो आणि मग चंद्र पुढे निघून जातो. नंतर पुढे काय होतं मग ज्यावेळेस पौर्णिमा येते बघा या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की चंद्र जो आहे या चंद्रावरती तुम्हाला उजेड दिसतोय आणि हळूहळू पौर्णिमेला आपल्याला इकडनं पूर्ण चंद्र दिसत असतो. आणि नंतर काय होतं बघा तर चंद्रावरती पृथ्वीची सावली पडायला लागते या पद्धतीने. बघा आता इथे पृथ्वीची सावली पडते आणि मग पृथ्वीवरून जर आपण चंद्राला बघितलं पौर्णिमेला तर आपल्याला चंद्र दिसत नाही. आणि मग हळूहळू जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा त्याचा मोक्ष झालेला आपल्याला दिसतो. बघा या पद्धतीने चंद्र जो आहे या चंद्राचा मोक्ष होताना म्हणजे ग्रहण सुटताना आपल्याला दिसतं. लक्षात ठेवा प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला ग्रहण होईलच असं नसतं. याचं कारण ही जी काही कक्षा आहे ही 5 डिग्रीने तिरपी असल्यामुळे जेव्हा ही एका सरळ रेषेत येतील त्याच वेळेस ग्रहण होत असतात. बघा अपवर्तन किंवा रिफ्रॅक्शन ही सुद्धा लाईटची एक अत्यंत महत्वाची प्रॉपर्टी. वेन द मीडियम इज चेंज then light can change its path, that is called as a refraction of light. चला आपण त्याच्यावरची एक मजेशीर ऍक्टिव्हिटी बघूया. माझ्याकडे काय बघा एक बरणी आहे आणि या बरणीमध्ये मी निम्म्यापर्यंत पाणी भरून घेतोय बघा या पद्धतीने. आता पाणी भरल्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं डेटॉल टाकतोय. डेटॉल टाकताना थोडी काळजी घ्या, जास्त डेटॉल टाकायचं नाहीये किंवा आपण साबणाचं पाणी जरी टाकलं तरी चालण्यासारखं आहे. आणि त्याला वेल शेक करून घ्या या पद्धतीने. बघा बघा डेटॉल टाकल्यानंतर मी काय करतो बघा की माझ्याकडे एक उदबत्ती आहे आणि उदबत्तीचा धूर मी काही वेळ याच्यामध्ये कोंडून घेतो. बघा बघा आता याचं झाकण मी बंद केलेलं आहे आणि आता आपण पहिल्यांदा हे बघून घेऊ की लेसरने याच्यातून पास होतो का. बघा तुमच्या लक्षात येईल की रेसर जो आहे तो दोन्ही प्रकारच्या मीडियम मध्ये म्हणजे इथे जी हवा आहे त्यातूनही स्पष्टपणे दिसतो आपल्याला आणि पाण्यामधून सुद्धा स्पष्टपणे दिसतोय. आता आपण प्रकाश किरण आपला मार्ग कसा बदलतो याचा विचार करूया. बघा प्रकाश किरण आम्ही हवेतून सोडतोय. इथे तुमच्या स्पष्टपणे लक्षात येईल बघा की हवेतून प्रकाश किरणाला सोडल्यावरती प्रकाश किरण जो आहे हा आपला मार्ग बदलताना आपल्याला दिसतो. बघा या पद्धतीने जेव्हा मीडियम बदलतंय मीडियम बदलल्यानंतर तो सरळ न जाता त्या ठिकाणी आपल्याला डायव्हर्ट होताना दिसतोय किंवा आपला जो मार्ग आहे हा मार्ग बदलताना दिसतो. बघा म्हणजे या ठिकाणी रिफ्रॅक्शन होत आहे. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला दाखवतो, दॅट इज अ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. बघा आता मी काय करतोय तर खालून रे पास करतोय आणि तुमच्या असं लक्षात येईल की पाण्यामधून रे बाहेर निघतं बघा आणि इथे रिफ्रॅक्शन होत आहे. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट होते की डेन्सर मीडियम मधून तो रेअर मीडियम मध्ये चाललाय. आणि आता मी अँगल बदलत जातो बघा या पद्धतीने आणि तुमच्या लक्षात येईल की आता हा आतल्या आत रिफ्लेक्ट झालेला आहे. सो दॅट इज कॉल्ड ऍज अ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. बघा या ठिकाणी हा जो रे हा आतल्या आत रिफ्लेक्ट होतोय. मजा येते ना. चला आपण आणखी थोडंसं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन समजून घेऊया. बघा टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचं ऍप्लिकेशन आहे फायबर ऑप्टिक्स. फायबर ऑप्टिक्सचं मेकॅनिझम कसं असतं आपण ते समजून घेऊया. या ठिकाणी बघा मी एका टेस्ट ट्यूब मध्ये ते जे सोल्युशन होतं सोप सोल्युशन किंवा मग डेटॉल सोल्युशन भरून घ्यायचं आणि आपण लेसर याच्यातून पास करणार. बघा आता काय होईल. बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की मल्टी रिफ्लेक्शन होत आहे आणि मल्टी रिफ्लेक्शन होऊन लाईट जो आहे हा वरच्या बाजूला
चाललेला, म्हणजे इथे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन अनेक वेळा होत आहे. फायबर ऑप्टिक्स मध्ये अशाच पद्धतीने टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होत असतं. मजा येते ना? बघा आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जे आहे, या टोटल इंटरनल रिफ्लेक्शन वरती फायबर ऑप्टिक्स बेस केलेला असतो. अशा प्रकारचे शोचे झाडं तुम्हाला पुष्कळ बघायला मिळतील. समजा या ठिकाणी जर मी लाईट लावला तर तुमच्या असं लक्षात येईल की याला मी बेंड जरी केलं तरी सुद्धा काय होतं, लाईट याच्यामधून पास होत राहतो. बघा, याला बेंड केलं तरी सुद्धा लाईट पास होतो. याचं कारण असं आहे की या फायबर ऑप्टिक्स मधून लाईट जो आहे हा लाईट टोटल इंटरनल रिफ्लेक्शन करत जात असतो आणि म्हणून आपण आजकाल फायबर ऑप्टिक्सचा मोठ्या प्रमाणावरती वापर करायला लागलेलो. बघा, रिफ्रॅक्शनवर आधारित लेन्स तयार झालेले दोन प्रकारचे लेन्स असतात, कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स. या ठिकाणी आपण कॉन्व्हेक्स लेन्सने इमेजेस कशा मिळतात त्याचा विचार करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारचा लेन्स तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल. या ठिकाणी एक चॅनल मी तयार केलेलं आहे की ज्यामध्ये लेन्स, त्याच्यानंतर मग स्क्रीन, त्यानंतर कॅन्डल हे इझिली मूव्ह होऊ शकतील. आणि का लेन्स मी जो आहे हा लेन्स सेंटर ऑफ द चॅनलला ठेवणार आहे आणि काही खुणा करून घेणार आहे. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं असं आहे की टू डिटरमाइन द फोकल लेंथ. सुरुवातीला आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ काढायची. लक्षात ठेवा, इन्फिनिटीचा ऑब्जेक्ट घ्यावा लागेल. वेन द ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी देन इमेज इज ऑब्टेन और इमेज इज फॉर्म ॲट द फोकस. आता लांबचा जो पदार्थ म्हणजे काही झाडं इथे जी आहेत त्याची इमेज आपण स्क्रीनवरती घेऊया. आणि इथे लांबचे जे झाड आहेत ते आपल्याला आता स्पष्टपणे दिसायला लागलेले आहेत. म्हणजे हे जे अंतर असणार आहे ही झाली आपली फोकल लेंथ. बघा, आता आपल्याला एवढं जे अंतर मिळालेलं आहे फोकल लेंथ इतकं आहे. हे ट्वाइस एफ केलंय मी, इथे पण एफ आणि हे ट्वाइस एफ. आणि मग या ठिकाणी मी आता स्क्रीन ठेवणार आहे आणि इकडच्या बाजूला मी आता कॅन्डल ठेवणार आहे. चला मग आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म करूया. बघा, आता मी काय करतोय तर लेन्स मी सेंटरला ठेवलेला आहे. त्याच्यानंतर हे जे आहे हे एफ इतकं अंतर आहे आणि हे ट्वाइस एफ इतकं अंतर आहे. आता या ठिकाणी जी मी कॅन्डल लावलेली ही कॅन्डल ट्वाइस एफच्या पलीकडे आहे. तर मला याची इमेज कुठे मिळते आपण त्याचा विचार करूया. बघा, या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की जेव्हा मी हे जवळ आणत गेलो तर तुमच्या असं लक्षात येईल की इन बिटवीन, बघा या पद्धतीने इन बिटवीन ट्वाइस एफ आणि एफ आपल्याला इमेज मिळत असते. समजा आपण ऑब्जेक्ट बरोबर एफ वरती आणला तर काय होतं मग, बघा पुढे नेलं तर आउट ऑफ फोकस होत आहे म्हणून मला मागे न्यावं लागेल आणि बरोबर जिथे ट्वाइस एफ आहे त्या ठिकाणी बघा तुमच्या असं लक्षात येईल की कॅन्डल जी आहे त्या कॅन्डलची अतिशय स्पष्ट अशी इमेज मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं, जेवढी कॅन्डल आहे तेवढीच इमेज मिळते. म्हणजे जेवढा ऑब्जेक्ट असतो तेवढीच इमेज आपल्याला ट्वाइस एफ ला मिळते. आता ट्वाइस एफ आणि एफच्या मध्ये मी ऑब्जेक्ट आणतोय. तुमच्या असं लक्षात येईल की आता इमेज आणखीन आपल्याला लांब मिळणार. बघा, इथे आता मोठी इमेज मिळते, मॅग्निफाईंग अशा प्रकारची इमेज मला मिळते, उलटी इमेज मिळते म्हणजे इन्व्हर्टेड आहे आणि स्क्रीनवरती असल्यामुळे ती रिअल असणार आहे. आणि जेव्हा मी तिला फोकसवरती घेऊन जाईल तेव्हा मात्र मला ती इन्फिनिटीवरती न्यावी लागेल आणि इन्फिनिटीवरती इमेज आपल्याला मिळणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण इमेजेस ज्या आहेत त्या इमेजेसचा जो आपला चार्ट दिलेला असतो तर त्या चार्टला आपण याच्याने व्हेरीफाय करू शकतो. व्हाईट लाईट इज अ मिक्सचर ऑफ द 7 कलर. हे सर्वप्रथम न्यूटनने दाखवून दिलं. त्याने एका प्रिझम मधून व्हाईट लाईट पास केला आणि 7 कलरचा स्पेक्ट्रम मिळवला. दॅट इज कॉल्ड ॲज अ डिस्पर्शन ऑफ लाईट. प्रिझम मधून जेव्हा लाईट पास होतो तेव्हा आपल्याला 7 कलर्स मिळतात. आपण जरा सिंपल पद्धतीने आपल्याला 7 कलर कसे मिळवता येतील याचा विचार करू. त्यासाठी आपल्याला एक कंटेनर पाहिजे. नेसेसरी नाही की ते ट्रान्सपरंटच पाहिजे. त्यानंतर आपल्याला एक छोटा मिरर पाहिजे आणि आपण हा साधारणतः 45 डिग्री राहील अशा पद्धतीने त्या कंटेनर मध्ये ठेवून द्यायचा आणि कंटेनर मध्ये 50% पाणी भरून द्यायचं. पाण्यात आरसा जो आहे हा आरसा पाण्यात निम्मे राहील अशा पद्धतीने आपण कंटेनर मध्ये पाणी टाकायचं. आता याला आपण सूर्यप्रकाशात घेऊन जायचंय आणि हा जो आरसा असेल याचं तोंड सूर्याकडे करायचंय आणि मग आपल्याला स्क्रीनवरती 7 कलर्स मिळतात. चला आपण ते कसे मिळतात त्याची मजा घेऊया. आता आपण उन्हामध्ये
आपलं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते ठेवलेलं आहे उन्हामध्ये. आणि आता छतावरती बघा, आपल्या छतावरती आपल्याला 7 कलर्स मिळतात. लाईटच्या प्रॉपर्टी बघताना मजा आली की नाही? तुम्ही सुद्धा घरी प्रयोग करून बघा आणि खूप मजा करा. आणि आमचा कार्यक्रम बघा, संडे इज अ फन डे.